कशा आहात तुम्ही? माझ्या वतीने चांगले असतील. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन गणित घेऊन आले आहे. एक नाही तर मी 4 गणिते घेऊन आले आहेत. ते कसे सोडवायचे आहेत? चला तर आपण पाहूया. पहिलं गणित पाहूया. श्यामने एक श्याम हा मुलगा होता. त्याने एक यंत्र 12,000 रुपयाला घेतलं होतं, विकत घेतलं होतं व 15,000 रुपयाला विकलं होतं. तर त्याचा फायदा किती टक्के झाला? म्हणजे आता त्याने घेतलं 12,000ला आणि विकलं 15,000ला. तर आपल्याला विक्री जास्त असेल आणि खरेदी किंमत जर कमी असेल तर काय होतं? नफा होतो. चला तर तो नफा किती झालाय तो बघूया. नफ्याचं सूत्र काय आहे? विक्री वजा खरेदी. विक्री किती आहे आपली? 15,000 वजा 12,000. खरेदी किंमत बरोबर येतं 3,000. आता आपलं शेकडा नफ्याचं सूत्र नफा गुणिले 100 आणि छेदात आपली जी आहे ती खरेदी किंमत. आता इथं 1 2 3 1 2 3 3 0 3 0 गेले. 3 1 3 3 चौक 12 4 1 4 4 2 8 2 उरले 4 पंचे 20. म्हणजे आपला शेकडा नफा किती टक्के आला? 25%. चला तर आपण दुसरं गणित पाहूया. मी असंच दुसरं गणित घेतलं आहे, फक्त तिथं शेकडा तोटा काढायचा आहे. एक वस्तूची किंमत 25 रुपये व विक्री किंमत खरेदी किंमत 25 आहे आणि विक्री किंमत 21 रुपये असल्यास शेकडा तोटा किती? आता जर आपलं सूत्र काय आहे नफ्याचं, विक्री वजा खरेदी, पण इथं विक्री कमी आहे आणि खरेदी जास्त आहे, म्हणजे इथं काय होणार आहे? तोटा. आणि तोटा किती होतोय? खरेदी वजा विक्री 25 वजा 21 बरोबर 4 रुपये. किती रुपये आला? 4 रुपये. पण आपल्याला इथं शेकडा तोटा विचार. शेकडा तोट्याचं सूत्र पण तेच, तोटा गुणिले 100 छेदात आपली खरेदी किंमत किती आहे? 25. 25 एक 25 25 चौक 100 4 चौक 16 16% आपला शेकडा तोटा आला आहे. आणि तिसरं गणित मी गटाशी जुळणारे पद ओळखाई घेतला आहे. आता इथं बघा 3 7 13 19 29 ह्याचा काय संबंध असेल बरं? तुम्ही शोधू शकता का? तर मी सांगते. इथं मूळ संख्येत आपल्या तिथं पहिली 2 ही मूळ संख्या गाळलेली आहे. नंतर 3 2 3 5 इथं 5 गाळलेली आहे. 7 11 13 17 19 23 29 आणि नंतर आपल्याला गाळायचे आहे, म्हणजे इथे 31 आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपला 37. म्हणजे आपला पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. तर चौथं गणित पाहूया. 40/8 गुणिले 2. पहिल्यांदा आपल्याला गणितात काय करायचं असतं? भागाकार. म्हणून 40/8 किती येतं? 5 गुणिले 2. 5 गुणिले 2 बरोबर 10. त्याचं उत्तर आला आपलं आहे 10. तुम्हाला असेच जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.